जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुदतवाढ, पोलिसांकडून आणखी एका दिवसाची परवानगी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोनवरून केली जरांगेंशी चर्चा। अंबादास दानवेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। गॅझेटियरसाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल। न्यायमूर्ती शिंदे समितीची जरांगे यांच्याशी चर्चा। मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नाही। 1,13,000 कुणबी गेले कुठे? मनोज जरांगे यांचा समितीला सवाल। मी खरं उपोषण करतो, जरांगेंचं वक्तव्य। फुलांची उधळण केल्यानं कपड्यांना रंग लागला, जरांगेंचं टीका करणाऱ्यांना उत्तर। मराठे मुंबईत पुन्हा का आले? शिंदेंना जाऊन विचारा। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। तुमचे 11 आमदार सोडून गेलेत ते पहा, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर जरांगेंची टीका। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाबाबत खोटं आश्वासन दिलं नाही। जरांगेंच्या आंदोलनावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ झाला आक्रमक। नागपूरच्या संविधान चौकामध्ये साखळी उपोषण। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी। निवडणुकीच्या तयारीला लागा, एकमेकांशी भांडू नका, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पुढची सुनावणी 10 सप्टेंबरला होणार। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील निकाल ठेवला राखून। उर्वरित आरोपींचा दोषमुक्तीसाठी सुद्धा अर्ज। टोमॅटोचे दर कोसळले। नाशिकमध्ये टोमॅटोचे दर प्रति कॅरेट 200 ते 250 रुपये। धुळे शहरासह जिल्ह्याला पावसानं झोडपलं। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये साचलं पाणी। रुग्णांसह नातेवाईकांचे मोठे हाल। मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा प्रवास। बीडच्या वडवणीमध्ये उपळी ग्रामपंचायतीतली घटना। संभाजीनगरमध्ये जीव धोक्यात घालत कार चालकाची स्टंटबाजी। नदीपात्रातील धोकादायक पुलावर चढवली गाडी। जम्मू काश्मीरमधील रियासीमध्ये मोठं भूस्खलन। रियासीमध्ये ढिगाऱ्याखालून 7 मृतदेह काढले बाहेर। युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू। रामबनमध्ये ढगफुटीनं 3 जणांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता। आसाराम बापू याचं जोधपूर तुरुंगात आत्मसमर्पण। जानेवारीमध्ये जामीन मिळाला होता। आसारामला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा। लाडक्या बाप्पासाठी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली। ठाण्यातील देखाव्यानं वेधलं सगळ्यांचं लक्ष।